नमस्कार सगळ्यांना. मी दीपाली सोनवणे, डायरेक्टर ऑफ YTPL, आणि तुम्हा सगळ्यांचं आपल्या अबॅकस जर्नी मध्ये स्वागत आहे आणि YTPL फॅमिलीमध्ये सुद्धा स्वागत आहे. तर वन बाय वन फक्त आपण इंट्रोडक्शन आपण घेऊ, कारण तुम्ही तुमचं नाव काय आणि तुम्ही काय करता हे सध्या, आणि तुमचा आमचा YTPL जो क्लास आहे म्हणजे अबॅकसचा जो आपण जर्नी सुरू करत आहे त्याला मागचा तुमचा व्ह्यू काय, फक्त थोडंसं तुम्हाला 1 मिनिटात सांगायचं, जेणेकरून तुम्ही कुठनं आहात, तुम्ही सध्या काय करता, ह्या गोष्टी माहिती पडतील आणि एकमेकांची ओळख पण होऊन जाईल. ठीक आहे, चला स्टार्ट करा. मला स्टार्टिंगला मनोरकर मॅडम दिसत आहेत. येस, हॅलो सगळ्यांना. माझं नाव विजय मनोरकर. मी औरंगाबाद मधून आहे. औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर मधून आहे. अच्छा, काय करता काही की क्लास काही? मी क्लास वगैरे काही करत नाही. मी हाऊसवाईफ आहे. अच्छा, नवीन जर्नी आहे. हा, चलो गुड. चलो वेलकम आहे मॅडम तुमचं. थँक्यू. नेक्स्ट श्रद्धा मॅम, स्विच ऑन युअर माइक. येस, सर्वांना नमस्कार. मी श्रद्धा सदिया पुण्यावरून आहे आणि मी आधी टीचर होते स्कूलमध्ये, पण आता तो जॉब स्किप केला आणि क्लासेस घेतले घरी. तर त्याच्यामध्ये जास्त आहे माझं, त्याच्यामुळे क्लासेसच कंटिन्यू. येस, चलो वेलकम. येस, अजिंक्य अकॅडमी. येस, सर्वांना नमस्कार. मी अजिंक्य दंडवते आहे आणि माझी अजिंक्य अकॅडमी म्हणून 2 ब्रँचेस आहेत सध्या. आणि अबॅकस मी यासाठी चालू केले की ग्रामीण भागामध्ये मुलांना जास्त सोयी सुविधा देता येतील की जे शहरांमध्ये भेटतंय आजकाल, पण ग्रामीण भागामध्ये नाहीये, आणि ऍक्च्युली अत्यंत माफक दरामध्ये ठेवण्याचा माझा विचार आहे. व्हेरी गुड, थँक्यू. अभिनंदन सर तुमचं. येस, रश्मी मॅम. हॅलो मॅम. ऍक्च्युली मी सध्या तर हाऊसवाईफ आहे आणि मला काहीतरी नवीन स्टार्टअप करायचं आहे, म्हणून मी तुमची हेल्प घेते आहे, म्हणून अबॅकस हे स्टार्ट करते. चलो कॉंग्रॅच्युलेशन. चलो वेलकम. येस, अंकिता मॅम. माईक ऑन करा. माईक. येस, हॅलो. आवाज येतोय? येस, क्लिअर. आपण ओळखतोच एकमेकींना. बिलकुल. मी अंकिता राऊत पुण्यावरून आहे. सध्या हाऊसवाईफ आहे. मला पण माझे ट्युशन्स, क्लासेस आणि अबॅकस वगैरे चालू करायचं आहे, त्यामुळे मग जॉईन केलं. येस, बेस्ट ऑप्शन आहे. चलो थँक्यू. येस, शिवानी मॅम. हॅलो मॅम. येस, हॅलो मॅम. माझं नाव शिवानी टाले आहे आणि मी एका स्कूलला जॉईन सुद्धा आहे. तिथे मी सायन्स सब्जेक्ट शिकवते. परत कोचिंग क्लासेस आहे, त्यामध्ये एक ॲडिशनल अबॅकस चालू करायचं आहे. येस, ग्रेट. चलो थँक्यू अँड वेलकम टू YTPL. चला, तर आता अबॅकसची जर्नी आपण सगळ्यांनी स्टार्ट केली आहे, त्यामुळे सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे की आपला क्लास जेव्हा असेल ना, आता जे की आपण आतापासून 8 दिवस तरी आपली जर्नी असणार आहे, तर रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की कॅमेरा ऑन ठेवा. कारण काय आहे ना, आपल्याला जसं किटचा यूज करायचा असतो, त्यामुळे किटची पोझिशन कशी असायला लागतं, तुम्ही पेन्सिलला होल्ड कसं करता, हे ना, मग पुस्तक कसं पकडायचं, फिंगर्सवर जेव्हा करायचं काम पहिलं आपल्याला 2 वे फिंगर आपण यूज करतोय, तर मग फिंगरचं जेव्हा यूज करता तुम्ही खरं तसं करताय का हे सगळं दिसायला लागतं. ठीक आहे, त्यामुळे सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की कॅमेरा ऑन ठेवा, कारण तुम्ही ऑफ समजून घ्या. ठीक आहे, आता मी सिलेबसला स्टार्ट करणार आहे. मी आपली स्क्रीन जी आहे ती शेअर करणार आहे, तुम्ही नोट डाऊन करत चला. त्यामध्ये काही जर अडचण आली तर लगेच तुमचा माईक ऑन करा आणि क्वेश्चन विचारू शकता. ठीक आहे, चला स्क्रीन शेअर करते. सुरुवात आपली सिलेबस पासूनच करायची, कारण आपला सिलेबस काय आहे आणि आपण काय शिकवणार आहे हे सगळं तुम्हाला माहिती असलं पाहिजे, आणि आपण इतरांपेक्षा वेगळे कसे हे सगळ्यात. येस, क्लिअर आहे सगळ्यांना आता? येस मॅम. चलो थँक्यू. चला, मग आता आपल्या YTPLचं सिलेबस काय, हे सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे. सगळं समजून घ्या पहिले सिलेबस काय काय आहे. तर जसं आपण 10 लेवल पर्यंत पोहोचलो होतो. प्री बेसिकला 2 पुस्तकं आहे, बेसिकला 2 बुक्स आणि फर्स्ट लेवलला 2 बुक्स. त्यानंतर लेवल 2nd पासून प्रत्येकाचा आपला एक बुक आहे. मग आता सिलेबस काय काय असेल, तर तुमची आता प्री बेसिक लेवल आपण स्टार्ट करणार आहे, बरोबर. मग आता प्री बेसिक लेवल जी आहे ती कोणासाठी असेल, तर प्री बेसिक लेवल असेल
KG2 म्हणजे जे 5 वर्षापासूनचे जे विद्यार्थी असतात त्यांच्यापासून तर 8 वर्षापर्यंत म्हणजे सेकंड स्टँडर्ड पर्यंतचे विद्यार्थी आहे त्यांना मी प्री बेसिक लेवल देते. कंपल्सरी नाही आहे, मी ज्यावेळी शिकवते आहे त्यावेळी तुम्ही शिकवलं पाहिजे. मी पहिल्यापासून माझ्याकडे हाच फॉर्मॅट आहे, मी यावेळी शिकवतो. आता तुमच्याकडे विद्यार्थी आता तुम्ही जसं शिकायला लागाल तर तुम्हाला तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला कोणत्या विद्यार्थ्याला कोणती लेवल द्यायची. ठीक आहे, पण जसं मी शिकवते त्यावेळी मी तुम्हाला सांगते की प्री बेसिक लेवल कोणासाठी असेल 5 वर्षापासून तर 8 वर्षापर्यंतचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी. मग सिलेबस काय काय असतील याच्यामध्ये बिट्स असतील. बिट्स म्हणजे काय की किटवर 1 2 3 4 कसं करायचं 200 पर्यंत ते असतं. सिम्पल ऍडिशन सबट्रॅक्शन असतं त्याच्यामध्ये एकही फॉर्म्युला अप्लाय होणार नाही. ठीक आहे, त्यानंतरचे नेक्स्ट लेवल असणार आहे आपली बेसिक लेवल. तर बेसिक लेवल जे असणार आहे ती 3rd आणि 4th स्टँडर्डचे विद्यार्थी जर तुमच्याकडे इन्क्वायरीला आले डायरेक्ट म्हणजे छोटे नसतात ते मोठे असतात, 3rd 4th चे विद्यार्थी जरा मोठे असतात. मग अशा विद्यार्थ्यांना मी काय करते मी प्री बेसिक लेवल देत नाही, त्यांना डायरेक्ट मी त्यांना बेसिक लेवल देतो. ठीक आहे, मग याच्यामध्ये पण सिलेबस जो असतो तो ऍडिशन सबट्रॅक्शनच असेल पण याच्यामध्ये स्मॉल फॉर्म्युला यूज होतात. आता स्मॉल फॉर्म्युला वगैरे काय असते आपण स्टेप बाय स्टेप शिकणार आहे. विथ आपल्या पॅरेंट्सला पहिलेच हा कन्सेप्ट तुम्ही क्लिअर करायचा की तुम्हाला जोपर्यंत प्री बेसिक लेवल, बेसिक लेवल आणि फर्स्ट लेवल कम्प्लीट होत नाही तोपर्यंत आपण स्कूलमध्ये यूज करू देत नाही. ठीक आहे, हा कन्सेप्ट पहिले क्लिअर करायचा आहे, कोणीच सांगत नाही म्हणून मी तुम्हाला नेहमी रिपीट करते की पहिले क्लिअर असायला पाहिजे. आपण पॅरेंट्सला आपण नाही तर पॅरेंट्सचं कसं असतं की क्लास लावल्याबरोबर याला ह्या क्वेश्चन येत नाहीये त्यामुळे तुम्हाला पण सिलेबस माहिती असायला पाहिजे, पॅरेंट्सला पण सिलेबस माहिती असायला पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर येतं आपलं फर्स्ट लेवल. मग फर्स्ट लेवल डायरेक्टली कोणाला देता येतं, डायरेक्टली जे 5व्या वर्गातले विद्यार्थी असतील तर तुमच्याकडे इन्क्वायरी आली तर त्यांना मी फर्स्ट लेवल देते डायरेक्ट, म्हणजे त्यांना प्री बेसिक आणि बेसिक लेवल करायची गरज नाही. येते लक्षात स्टेप बाय स्टेप. आणि जेव्हा विद्यार्थ्यांची फर्स्ट लेवल कम्प्लीट होतं त्यानंतर विद्यार्थी स्कूलमध्ये यूज करू शकतो. फर्स्ट लेवल झाली की आपल्या विद्यार्थ्याला कोणत्याही नंबरचं प्लस मायनस येतं. येते लक्षात. याच्यानंतर कुठेही फॉर्म्युला राहणार नाही, याच्यानंतर आपल्याला प्लस मायनसचा कन्सेप्ट पर्यंत त्या विद्यार्थ्यांचा क्लिअर होतो. ठीक आहे, पहिले प्री बेसिक करायचं मग बेसिक आणि मग फर्स्ट पर्यंत आपला प्लस मायनसचा सिलेबस हा कम्प्लीट होतो. त्यानंतर मग सेकंड लेवल बसणं काय जे नवीन आहे ते मी सांगते. ऍडिशन सबट्रॅक्शन तुम्ही आधी शिकलेले असतात, याच्यामध्ये नवीन येतं 3 नंबरचे म्हणजे 3 डिजिटचे प्लस मायनस हे येतं. मग नवीन काय येतं, जे नवीन येतं ते म्हणजे मल्टिप्लिकेशन म्हणजे 2/1 मल्टिप्लिकेशन आणि 3/1 मल्टिप्लिकेशन म्हणजे अर्थातच आपले टेबल्स. आपण टेबल पाठ करतो आणि विसरतो, बरोबर. सगळे विद्यार्थ्यांचं असतं टेबल पाठ करतात विद्यार्थ्यांनी विसरतात तर तिथे पाठांतराचा विषय नसतोच. ठीक आहे, इथे जर तुम्हाला मल्टिप्लिकेशन जर ओरली करता आले तर ऑटोमॅटिकली विद्यार्थ्यांना टेबल सुद्धा करता येतात. त्यामुळे आपण पहिले सांगतो की त्या पाठांतराचा विषय नाही. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट लेवल येतं आपलं लेवल 3rd. इथे नवीन काय ते फक्त मी सांगते, स्लाइड मी तुम्हाला सेंड करून देणारच आहे तशी. नवीन कन्सेप्ट येतो आपल्या लेवल 3rd मध्ये आपला डिव्हिजन हा कन्सेप्ट नवीन असेल आणि टेबल्स ह्या प्रत्येक लेवलला 100 टेबल जे असतात ते आपण घेतोच. लेवल 4th मध्ये नवीन काय असेल तर इथे नवीन कन्सेप्ट असतो इथे स्क्वेअरचा वर्ग ज्याला आपण म्हणतो तो स्क्वेअरचा कन्सेप्ट या 4th लेवलला नवीन येणार आहे. त्यानंतर लेवल 5th मध्ये काय असेल तर इथे नवीन कन्सेप्ट आहे निगेटिव्ह सम्स म्हणजे ज्याचा आन्सर जे आहे मायनस मध्ये येतं ते सम्स असतात आणि त्याच्यासोबतच नवीन कन्सेप्ट येतो तो म्हणजे 200 पर्यंतचा स्क्वेअर. त्यानंतर लेवल 6 मध्ये काय असेल तर लेवल 6 मध्ये असतात पॉईंटचे प्लस मायनस मल्टिप्लिकेशन आणि नवीन कन्सेप्ट जो आणखी महत्वाचा सगळ्यात महत्वाचा तो म्हणजे स्क्वेअर रूट. ठीक आहे, स्क्वेअर रूट पण मुलं नंबर बघितल्याबरोबर आन्सर देतात. ठीक आहे, त्यानंतर लेवल 7 मध्ये नवीन काय तर इथे नवीन कन्सेप्ट आहे तो म्हणजे क्यूबचा कन्सेप्ट जो आहे तो नवीन येईल आणि लेवल 8 मध्ये येतं क्यूब रूट, एलसीएम, एचसीएफ आणि ऍव्हरेज असा हा पूर्ण टोटल आपल्या 10 लेवलचा हा सिलेबस आहे. प्रत्येक लेवल झाली की त्याची एक्झाम घेतो आपण. मी एक लेवल 3 महिन्याची असतं. मी मंडे टू फ्रायडे क्लास घेते, सॅटर्डे संडे माझ्या क्लासला सुट्टी असतं. सॅटर्डेला जे विद्यार्थी माझ्या मागे राहतात त्या विद्यार्थ्यांना मी एक्स्ट्रा क्लास घेतो. अशा पद्धतीने मी क्लास घेतो. तर तुम्हाला जर वाटते क्लासला विकेंडला घ्यायचे म्हणजे सॅटर्डे संडे घ्यायचे तसे तुम्ही घेऊ शकता, अल्टरनेट डे घ्यायचे तसे पण तुम्ही घेऊ शकता. तुमच्या सोयीनुसार तुम्हाला वाटते तर क्लास तुम्ही ऑनलाईन घ्या, क्लास वाटते ऑफलाईन घ्यायचं तुम्ही ऑफलाईन घ्या. त्याच्यामध्ये आम्ही कंपनी तुम्हाला कुठलेही रिस्ट्रिक्शन करत नाही. तुम्हाला वाटते त्या पद्धतीने तुम्ही क्लासेस घेऊ शकता, फक्त रिझल्ट द्या. येते लक्षात. सगळ्यांना सगळे लेवल समजले जवळपास. मी तसे स्लाइड जे शेअर करते पीपीटी शेअर करते तुम्हाला सगळ्यांना. ठीक आहे, येस. चलायचं समोर. ओके, हो. आता बघा जे विद्यार्थी आपल्याकडे अबॅकसच्या पूर्ण लेवल ज्या कम्प्लीट करतात त्यांना आपण मास्टर ऑफ अबॅकसची डिग्री देतो. दरवर्षी आपला प्रोग्राम असतो, जसं आपला डिग्रीचा प्रोग्राम असतो है ना.
तसा आपल्या अबॅकसचा पण असतो. तसं त्यांना आपण मास्टर अबॅकसची डिग्री देतो, ट्रॉफी देतो, मेडल सर्टिफिकेट देऊन आपण त्याचा असा सत्कार करतो. हे पण एक सगळ्यात महत्वाचं आपलं एक प्लस पॉइंट आहे. ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना फेसबुक पेजला फॉलो करा आणि युट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबत इंस्टाग्रामच्या पेजला पण फॉलो करा. ठीक आहे. इथपर्यंत सगळ्यांना लक्षात आलं? हो. चला मी आता कॅमेरा लावते दुसरा आणि